स्टोरी ऑफ द डे नंतर आता वळूया इतरही महत्त्वाच्या बातम्यांकडे। भाजपच्या राज्यातील सगळ्या मंत्र्यांची दिल्लीत उद्या बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीअंतर्गत चर्चा करतील। ही बैठक घेतील। भाजपच्या राज्यातल्या सर्व मंत्र्यांना दिल्लीत उद्या बोलवण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जाते। लोकसभा क्लस्टर प्रमुख म्हणून मंत्र्यांसोबत पंतप्रधान संवाद साधतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची या बैठकीकरता प्रमुख उपस्थिती असेल। राज्यातील प्रमुख मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, अतुल सावे या बैठकीकरता दिल्लीसाठी रवाना झाले आहेत। भाजपच्या सर्व मंत्र्यांची दिल्लीत उद्या बैठक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपनं आता तयारी करण्यास सुरुवात केलेली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार तयारी केली जाते। उद्या राज्यातील सगळ्या मंत्र्यांना, भाजपच्या राज्यातल्या सगळ्या मंत्र्यांना उद्या दिल्लीत बोलवण्यात आलंय। महत्त्वाची बैठक आहे। निश्चितच लागवी ज्या प्रकारे भाजपने नियोजन केलेलं आहे त्यामध्ये राज्यातील जे भाजपचे 9 मंत्री आहेत त्या 9 मंत्र्यांवरती प्रत्येकी 3 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे 3 लोकसभा मतदारसंघांचा एक क्लस्टर तयार करून त्यावरती एकंदरीत देखरेख असेल, त्या संदर्भातील आढावा असेल आणि या 3 लोकसभा महायुतीमधील 3 पक्ष म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बसून बैठक घेऊन नियोजन करणं असेल, या संदर्भातील आढावा आहे तो उद्या स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत। या बैठकीमध्ये स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा असतील। आणि एकूणच आता या मंत्र्यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमकी काय तयारी करण्याचे आदेश दिले जातात हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण ज्या प्रकारे मिशन 45 भाजपने हाती घेतलेलं आहे, म्हणजे राज्यातून 48 पैकी 45 जागांवरती किमान लोकसभा जिंकण्याचं उद्दिष्ट भाजपने ठेवलेलं आहे। त्या अनुषंगाने रविवारीच भाजपचे संयुक्तिक शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत महायुतीचे मेळावे पार पडलेले होते। त्यानंतर आता पुन्हा मतदारसंघांमध्ये ऍक्टिव्ह होत मध्ये कुठेतरी लोकसभा जिंकण्याची ही जोरदार तयारी भाजपने केल्याचं आपल्याला म्हणता येऊ शकतं। लागवी निश्चित धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।